लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह, लोकशाहीचा बुलंद आवाज। येत्या 10 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हिंगोली दौरा असून रामलीला मैदानावर होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार असल्यामुळे आज हिंगोली येथे नुकतीच बैठक संपन्न झाली। राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम शासनाने हाती घेण्यात आला आहे। राज्य शासनाच्या हजारो योजना सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी 10 मार्च रोजी हिंगोली येथील रामलीला मैदानावर शासन आपल्या दारीच्या माध्यमातून भव्य मेळाव्याचे आयोजन केले आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुमारे 2 लाख लाभार्थ्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येणार आहे। या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने गरजवंत लाभार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे। या बैठकीला शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची हिंगोली येथे बैठक संपन्न झाली। या बैठकीस शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष बांगर, युवा जिल्हा प्रमुख राम कदम, शिवसेना हिंगोली तालुका प्रमुख प्रताप काळे, शेनगाव तालुका प्रमुख रामदास घुगे, औंढा तालुका प्रमुख साहेबराव देशमुख, वसमत तालुका प्रमुख राजू चापके, कळमनुरी तालुका प्रमुख जगदीप कापडे, औंढा शहर प्रमुख अनिल देव, कळमनुरी शहर प्रमुख बबलू पत्की, संजय बोंढारे पाटील, माजी जिल्हा परिषद सभापती रामकिसन झुंजुर्डे, महिला आघाडीच्या सीमाताई पोले, सावित्रीताई गामणे, मीनाताई पतंगे, निर्मला पाटोळे, सारिका चांदणे यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा कामगार आयुक्ताचं कार्यालय असेल, वेगवेगळ्या विभागाची जी वेगवेगळी कार्यालय असतात, अनेकदा खेटे घालावं लागतात, अनेकदा फिरावं लागतं, परंतु शासन आपल्या दारी या निमित्तानं जवळपास 2 लाख लोकांना एकाच वेळी त्यांची जी काही काढलेली कागदपत्र आहेत, वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळालेला आहे, त्या लाभार्थ्यांना इथं बोलवण्यात आलेलं आहे। साधारणतः 50,000 लाभार्थी इथं उपस्थित राहणार आहेत आणि या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरीब, कष्टकरी, शेतकरी, महिला, वंचित या सर्व लोकांना मिळणार आहे। माझं हिंगोली जिल्ह्यातील सर्व महिला भगिनी असतील, जे काही लाभार्थी असतील त्यांना विनम्र आवाहन आहे की या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावं। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या माध्यमातून 5 कोटी लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे शासनाचे लाभ हे मिळालेले आहेत। तेव्हा या महामेळाव्याला दिनांक 10 रोजी सकाळी 12 वाजता आपण उपस्थित राहावं हे नम्र कळकळीचं आवाहन आहे। हळद संशोधन केंद्रावर वगैरे मुख्यमंत्री जाणार आहेत? हळद संशोधन केंद्राचं भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे, परंतु अजून कार्यक्रम पत्रिका आलेली नाही आणि एखाद्या वेळेस ते कारण अनेक ठिकाणचे कार्यक्रम आहेत, अनेक उद्घाटन आहेत, तर सगळे उद्घाटन एकाच ठिकाणी येऊन डिजिटल होतील अशी आशा आहे। उद्याच्या कार्यक्रमात आपल्या नावाची लोकसभेसाठी घोषणा होऊ शकते? नाही, हा शासकीय कार्यक्रम आहे, हा कुठला पक्षीय कार्यक्रम नाही किंवा राजकीय कार्यक्रम नाही, त्यामुळं हा पूर्णतः शासकीय असेल, याच्यामध्ये कुठल्याही नावाची किंवा कुठलीही घोषणा होणार नाही।